नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आज मी तुम्हाला स्कापबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. काही प्रमाणात शाळा अशा आहे की त्यांनी अजूनही स्कापची माहिती अजूनही सबमिट केलेली नाही. त्यांना आशा आहे की स्कापची मुदतवाढ आपल्याला मिळेल, परंतु अजूनही काही डेटा अजून आलेला नाही. आज 30 तारीख आहे, संध्याकाळचे 8 वाजले आहे. अजूनही त्याचा काही संदर्भात काही न्यूज आलेली नाही. त्यामुळे ही डेट जी आहे ती वाढण्याची शक्यता कमी आहे. परंतु ज्या शाळेंनी आपली माहिती सबमिट केली आहे त्याच्यासाठी एक मी सूचना सांगतो आहे की आपल्याला जर यामध्ये अजूनही काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे आपल्या प्रतिसादामध्ये बदल करणे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्हाला जो काही चेंज करायचा असेल तर तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा बदल करू शकता. आणि तुम्ही बदल करण्यासाठी तुम्ही बघू शकता की मानक क्रमांक जे दिलेले आहेत, या मानक क्रमामध्ये कोणत्या मानक क्रमांकाला तुम्ही कोणता स्तर निवडलेला आहे हे तुम्ही यामध्ये बघू शकणार आहे. जरी तुम्हाला यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही उद्या संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत हा बदल करून सबमिट करून घ्या. आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक इथे या ठिकाणी दिसणार आहे की आपल्या जो स्कॉपची माहिती सबमिट झाली का नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे की प्रतिसाद नोंदवलेली मानकांची संख्या ही तुम्हाला त्याचा नंबर दिसणार आहे. आपण जे प्रतिसाद न नोंदवलेले आहेत त्या मानकांची संख्यासुद्धा इथं तुम्हाला दिसणार. तुम्हाला इथं दिसणार आहे की जे पर्याय आपण लागूनही निवडलेले आहेत त्या मानकांची संख्यासुद्धा इथं तुम्हाला दिसणार आहे. आणि जे तुम्हाला प्राप्त गुण आहे, तुम्हाला जर प्राप्त गुण दिसले तर समजून घ्या की आपले मानक म्हणजे आपल्या स्कॉपची माहिती सबमिट झालेली आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला बदल करू शकणार आहे.